एका छोट्याशा गावात सुमन नावाचा गरीब चहावाला राहत होता. जीवन साधं, संघर्ष खूप आणि घरात फक्त एकच माणूस, त्याची आजारी आई. पण सुमनचं मन अगदी सोन्यासारखं. त्याच्या गाडीवर पैसे नसलेल्या कोणालाही तो चहा देत असे, 2 पोळ्या देत असे. कधीही पैसे दे असं म्हणत नसे. तो नेहमी म्हणायचा, रिकाम्या पोटी कोणाला पाठवलं तर माझं घरही रिकामं होईल. एक दिवस संध्याकाळी एक वृद्ध थकलेली बाई सुमनच्या गाडीपाशी आली. तिचे कपडे फाटलेले, चेहऱ्यावर थकवा आणि डोळ्यात पाणी. ती हळू आवाजात म्हणाली, बाळा, 2 दिवस काही खाल्लं नाही. हे ऐकून सुमनचं मन हेलावलं. त्याने तिला लगेच गरम चहा दिला, 2 पोळ्या दिल्या आणि तिच्यासमोर शांतपणे बसून तिला खाताना पाहू लागला. ती खात होती आणि सुमनच्या डोळ्यांतूनही नकळत अश्रू येत होते. खाल्ल्यावर त्या बाईने थरथरणाऱ्या हाताने सुमनच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणा, ली बाळा, तू आज दिलेला हा शेवटचा घास एक दिवस तुलाच 1000 घास बनून परत मिळेल. कर्म कधीच वाया जात नाही. काही दिवसांनी सुमनची आई अचानक बेशुद्ध पडली. ताबडतोब रुग्णालयात नेलं. डॉक्टर गंभीर आवाजात म्हणाले, ऑपरेशन करावं लागेल, नाहीतर जीव धोक्या आहे. हे ऐकून सुमन हादरला. त्याच्याकडे पैसे नव्हते. कोणाकडे मागितले तरी मदत मिळाली नाही. त्या रात्री तो रुग्णालयाच्या बाहेर एकटाच बसला होता. डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तो वर पाहत देवाला बोलू लागला, देवा, मी किती लोकांना मदत केली, मग माझ्यावर ही वेळ का आली? तेवढ्यात एक मोठी कार रुग्णालयात येऊन थांबली. सूट-बूट घातलेला एक माणूस कारमधून उतरला. तो शांतपणे सुमनकडे आला आणि म्हणाला, तुझ्या आईचं ऑपरेशन मी करून घेतो. तू पैसाही देणार नाहीस. सुमन थक्क होऊन त्याच्याकडे पाहत म्हणाला, पण तुम्ही कोण? मला का मदत करताय? त्या माणसाच्या डोळ्यातही पाणी आलं. तो हळू आवाजात म्हणाला, काही दिवसांपूर्वी एक भुकी, थकलेली वयोवृद्ध स्त्री तुझ्या गाडीवर आली होती. तू तिच्या हातात चहा दिलास, 2 पोळ्या दिल्यास आणि तिच्याकडून एक पैसाही घेतला नाहीस. तो पुढे म्हणाला, त्या दिवशी मला एक गोष्ट समजली. आजही जगात अशी माणुसकी आहे, ज्याची किंमत पैशात मोजता येत नाही. सुमन आश्चर्याने ऐकत राहिला. तो माणूस पुढे म्हणाला, त्या स्त्रीने माझ्या आयुष्यातला खूप मोठा क्षण जगून दाखवला. पण तुझी ओळख मला सांगू नकोस. मला काहीच जाणून घ्यायचं नाही. फक्त एवढंच, तू ज्या चांगुलपणानं मदत केलीस, आज त्या चांगुलपणाची परतफेड करण्याची वेळ माझी आहे. तो सुमनच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, चल, तुझ्या आईला वाचूया. माणुसकी कधीच वाया जात नाही. ऑपरेशन झालं. सुमनची आई सुरक्षित वाचली. रात्र झाली. रुग्णालयाच्या गोंधळापासून दूर सुमन शांतपणे देवळाच्या पायऱ्यांवर जाऊन बसला. थंड वारा वाहत होता आणि त्याच्या डोळ्यांतून हळूच अश्रू ओघळत होते.